अभिनेता सैफ अली खान वरती हल्ला करणाऱ्या आरोपी संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर येते। आरोपी बेकायदेशीर बांगलादेशी असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। ठाण्यातून आरोपी मोहम्मद आली यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या। तर आरोपीने सुरुवातीला आपलं नाव हे विजय दास असल्याचं सांगितलं होतं, मात्र हा आरोपी बेकायदेशीर बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना आहे। आरोपीला खार पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलंय आणि मुंबई पोलीस आता आरोपीच्या कागदपत्रांचीही पडताळणी करतायत। एकंदरीतच सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, आजच ठाण्यातून या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आला, मात्र हा आरोपी आता बेकायदेशीर बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना आहे। तर मोहम्मद आलियान असे आरोपीचं नाव असून त्याला ठाण्यातून बेड्या ठोकण्यात आल्या। आरोपीने सुरुवातीला आपलं नाव विजय दास असं सांगितलं। आरोपी मूळचा पश्चिम बंगालचा असल्याची माहिती सध्या मिळतेय। हल्लेखोर हा भारतीय आहे की बांगलादेशी नागरिक याचा तपास आता पोलीस घेत आहेत। आरोपी हा बांगलादेशी असल्याचा पोलिसांना संशय आहे आणि त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी सुद्धा सुरू आहे। दरम्यान ठाण्याच्या कासरवाडी परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। थेट जाऊयात। सैफ अली खान याच्यावरती हल्ला करणारा जो काय मुख्य आरोपी आहे विजय दास, याला या ठाण्यातील जो काही लेबर कॅम्प आहे, हा लेबर कॅम्प आहे हिरानंदानी या ठिकाणचा, या ठिकाणावरून त्याला ताब्यात घेतलेलं आहे। मुंबई पोलिसांनी आज पहाटे कारवाई केलेली आहे। विशेष म्हणजे ही जी काही कारवाई केली होती त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही लोक राहतात त्यांना देखील काही माहिती नाही आहे। ठाणे आणि मुंबईच्या पोलिसांनी जी काही कारवाई केली होती, या कारवाईच्या माध्यमातून विजय दासला ताब्यात घेतलेलं आहे। या हिरानंदानी परिसरामध्ये जो काही एक हॉटेल होतं, या हॉटेलमध्ये देखील तो कामाला होता अशी देखील माहिती पोलिसांसमोर आलेली आहे। ही संपूर्ण बाब जर चौकशी समोर येणार असली तरी देखील पोलिसांनी ही कारवाई केली आहे आणि या कारवाईच्या माध्यमातून नक्कीच त्याचे काही धागेदोरे मिळतील का याचा तपास देखील भविष्यात पोलीस करतील। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।